हॅलो स्टुडंट्स, ऑलरेडी आपण शाहू स्क्रीनिंग 2025चा सेक्शन सी मॅथेमॅटिक्सचा क्वेश्चन नंबर 51 टू क्वेश्चन नंबर 62 हे सॉल्व केलेला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आज आपण पुढचे क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 63 टू क्वेश्चन नंबर 75. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 63. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? ओके, इथं ऑप्शन ऑलरेडी ठीक आहे, आपण काढूयात. एम ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 16. ओके, एम ची व्हॅल्यू दिलेली आहे 16. ओके, तर तुम्हाला एक कन्सेप्ट माहित असेल, टँजंट्स फ्रॉम सेम एक्सटेंडेड पॉइंट आर इक्वल इन लेंथ. सो ए पासून ह्या सर्कलला आपण दोन टँजंट काढलेले आहेत, एम आणि एन. ओके, सो इथं काय असेल, एम 16 आहे म्हणजे एन पण काय असेल 16च. ओके, एम 16 आहे मग एन पण काय असेल 16च. ओके, त्यानंतर सिमिलरली इकडे एक नाव देतो आपण ह्याला पी. ओके, इथे बीपी आणि बीएम काय असेल, बीपी आणि बीएम काय असेल तर इक्वल, त्याला आपण पकडूयात एक्स. सिमिलरली इथं सीपी आणि सीएन पण काय असेल इक्वल, सीपी आणि सीएन पण काय असेल इथं इक्वल, त्याला आपण वाय पकडूयात. सीपी आणि सीएन पण काय असेल इथं इक्वल, त्याला आपण वाय पकडूयात. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी. ओके, आपण एबीसीची पेरिमीटर काढायची आहे, त्याला हाफने डिवाइड करू, ते असेल सेमी पेरिमीटर. सो तुम्हाला दूर ए बी काढावं लागेल त्यासाठी. तर इथे ए बी काय असेल, ए बी असेल, आपण असं करू शकतो, ए बी इज इक्वल टू काय, एम, एम मधनं बी एम गेलं. ओके, ए बी म्हणजे काय, एम मधनं बी एम गेलं. तुम्हाला एम माहिती आहे 16, बी एम माहिती आहे एक्स. सो ए बी काय आला 16 मायनस एक्स. सिमिलर वेळेमध्ये ए सी करूयात. ए सी म्हणजे काय, ए एन मधनं आहे ना, ए एन मधनं सी एन काढून टाका. इथून इथपर्यंत ए एन आहे, त्यामध्ये सी एन काढून टाका. ए एन किती आहे 16, सी एन किती आहे वाय. सो ए सी पण काढला आपण इथं. सिमिलरली बी सी काढूयात आपण. ओके, बी सी काय असेल, बी पी प्लस पी सी. बी पी एक्स आहे, पी सी वाय आहे. बी सी काय आलं एक्स प्लस वाय, बी सी काय आलं एक्स प्लस वाय. सिम्पल वे, ह्या तीन साईड्सची ॲडिशन करा. त्या तिन्ही साईडची ॲडिशन काय, 16 मायनस एक्स, 16 मायनस वाय प्लस एक्स प्लस वाय, हे असेल पेरिमीटर. सो मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, मायनस वाय प्लस वाय कॅन्सल. सो पेरिमीटर आली 32. ओके, 32. पण आपल्याला काढायचं सेमी पेरिमीटर, ह्याच्या हाफ काय असेल 16. ओके, क्वेश्चन एकदम सिम्पल होता हा. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओके, दोन सर्कल आहेत तुम्हाला, हॅव्हिंग सेंटर C1 अँड C2. ओके, विथ रेडियस ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. ओके, छोट्या सर्कलची रेडियस ए आहे आणि मोठ्या सर्कलची रेडियस बी आहे. ओके, ॲज शोन इन फिगर C1 C2 D आहे. ओके, देन लेंथ ऑफ पी क्यू. सिम्पल प्रॉब्लेम आहे एकदम. तर काय करूत आपण इथं, हे क्यू टू C2 जॉईन करूता, पी टू C1 जॉईन करूता आणि मग हे थोडासा क्रॉसमध्ये हे जॉईन होईल. ओके, क्रॉसमध्ये हे होईल जॉईन. मग काय, सिम्पल एक कन्सेप्ट आहे, अँगल बिटवीन टँजंट अँड रेडियस काय असते 90. तो इथं 90 असेल, इथे पण 90 असेल. ओके, तर आपण इथून इथे एक परपेंडिक्युलर काढूयात. ठीक आहे, इथून इथे काय करू, परपेंडिक्युलर. हे C1 C2 आणि ह्याला नाव देऊयात काहीतरी आर नाव देऊयात. चलो काय देऊयात, आर नाव देऊयात. ओके, C1 आर. ओके, आता हे झालं C1 आर. ठीक आहे, मी काय केलं बघा, आता हे पॉईंट टू पी जॉईन केलं, सेंटर टू क्यू जॉईन केलं. बट अँगल बिटवीन टँजंट रेडियस काय असते 90. सो इथं 90 झालं. इथून इथे एक परपेंडिक्युलर काढला. आता बघा इथे जे इथे एक कोऑर्डिनेटर झाला आहे पी क्यू आर आणि C1, पी क्यू आर C1. हे काय झालं रेक्टँगल. काय झालं पी क्यू आर C1 रेक्टँगल. सिन्स ईच अँगल इज 90, ईच अँगल काय असेल 90. सो तो काय झाला रेक्टँगल. ओके, तुम्हाला दिले C1 आणि C2 मधले डिस्टन्स किती दिले, D आहे. C1 आणि C2 मधले डिस्टन्स किती दिले D. ओके, सिम्पल आहे. मी काय कन्सिडर करतो, हे रेडियस आहे ए पी C1. सो क्यू आर पण काय येईल एच येईल. क्यू आर काय येईल ए. रिझन अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. सो इथं RC2 जे असेल, RC2 ही इथून एवढं डिस्टन्स किती आहे रेडियसचं बी आहे आणि क्यू आर किती आहे ए. सो RC2 येईल बी मधनं ए मायनस करा, है ना. बघा Q2 हे किती आहे बी आणि क्यू आर काय आलेलं आपलं ए. सो बी मधनं ए मायनस केले की RC2 येईल. काय येईल RC2. ओके,
सो तुमची RC2ची व्हॅल्यू माहिती आहे आणि C1 C2ची व्हॅल्यू तर माहितीच आहे, D दिलेली आहे. इथून एवढं डिस्टन्स किती दिलेलं आहे तुम्हाला, D. ठीक आहे. त्या ट्रायंगलमध्ये जाऊन कुठल्या C1 R C2 मध्ये मी सिंपल पायथागोरस थेरम वापरतो. सिंपल पायथागोरस थेरम वापरतो आपण. ओके, पायथागोरस थेरम वापरला तर काय असेल, C1 C2 चा स्क्वेअर. ओके, C1 C2 चा स्क्वेअर C1 R स्क्वेअर प्लस R C2 स्क्वेअर. C1 R स्क्वेअर प्लस R C2 स्क्वेअर. ओके, C1 C2 ची व्हॅल्यू किती आहे डिस्टन्स, D. सो हे येईल D स्क्वेअर. ओके, C1 R किती आहे माहीत नाही, आपल्याला तेच काढायचं आहे. ओके, तुम्हाला होते काढायचं आहे काय, लेंथ ऑफ PQ. ओके, C1 R म्हणजेच काय असेल, PQ ची लेंथ. C1 R म्हणजेच काय असेल, PQ ची लेंथ. ओके, C1 R म्हणजे PQ, कारण रेक्टँगलच्या अपोजिट साईड इक्वल. आणि RC2 काय असणार आहे, B मायनस एचा स्क्वेअर. हे D स्क्वेअर येईल, हे प्लस आहे इकडे जाऊन होईल मायनस, हे येईल PQ स्क्वेअर, स्क्वेअर इकडे जाऊन स्क्वेअर रूट. सो आन्सर विल बी D स्क्वेअर मायनस B मायनस A स्क्वेअर. करेक्ट आहे ऑप्शन D. समजलं. ओके, सिंपल आहे एकदम. नेक्स्ट क्वेश्चन करूयात आपण. ओके, ट्रिग्नोमेट्रीचे. ओके, सिंपल असेल ट्रिग्नोमेट्री, पण हे काय क्वेश्चन आहे, साइन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. ओके 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 ओके, ट्राय करूयात आपण. सिंपल ह्या दोन टर्ममध्ये हो का, ह्या दोन टर्ममध्ये तुम्हाला साइन स्क्वेअर कॉमन काढता येईल. ठीक आहे, मग राहील काय तर साइन स्क्वेअर कॉमन काढला आपण, राहील 1 मायनस कॉस स्क्वेअर. काय राहील, 1 मायनस कॉस स्क्वेअर. आणि इथे राहील कॉस 4x. ठीक आहे, काय राहील तर कॉस 4x. ठीक आहे, सिमिलर वेमध्ये मी खालून कॉस स्क्वेअर कॉमन करतो ह्या दोन टर्ममधनं. कॉस स्क्वेअर जर कॉमन काढला राहील 1 मायनस साइन स्क्वेअर प्लस साइन 4x. बस इथे समजलं तुम्हाला. आन्सर विल बी 1. वाय, 1 मायनस कॉस स्क्वेअर का होईल, साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर साइन 4th प्लस कॉस 4th. ठीक आहे, सिमिलरली 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर कॉस 4th प्लस साइन 4th. सेम टर्म आहे. सो आन्सर विल बी 1. खूपच सिंपल क्वेश्चन होता हा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, 66 tan a minus b is equal to tan a minus tan b 1 plus tan a tan b. ओके, फाइंड x फ्रॉम द. एक सिंपल हिंट आहे इथं. 70 जी आहे ना, 70 आपण tan 70 ला 50 प्लस 20 लिहू शकतो. ओके, तर काय आहे का सिंपल. ओके, तुम्हाला ओके चालेल, तुम्हाला tan a मायनस b करायचं आहे. ओके, 50 मायनस 20 70 मायनस 50 करता येईल. यस, ओके चालेल. मी काय करतो, tan 20 ठेवतो इथं आणि त्यालाच मला लिहिता येईल. ठीक आहे, 20 ना, tan 20, कारण तुम्हाला a मायनस बीचा फॉर्म्युला आहे, tan a मायनस बी. तर ते काय फॉर्म्युला येईल बघूत आपण. इथे मला लिहिता येईल 70 मायनस 50. ओके, tan 70 मायनस 50. ओके, 20 ला लिहिले मी 70 मायनस 50. सिंपल tan a मायनस tan b, tan a मायनस सॉरी tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b, 1 प्लस tan a इंटू tan b. ओके, हे मल्टिप्लाय करूत आपण, इकडे घेऊन जाऊ, हे मल्टिप्लाय करू. सो आन्सर काय लिहितं, tan 20 इंटू 1 प्लस tan 70 इंटू tan 50 इज इक्वल टू tan 70 मायनस tan 50. तुम्ही जर पाहिलं LHS मध्ये काय पाहिजे तुम्हाला, tan 50 प्लस 20 एकत्र पाहिजे. चालतंय, 20 मल्टिप्लाय करू मध्ये tan 20, मग इकडे tan 20 tan 70 tan 50. चालेल. ओके, इकडे येईल tan 70 मायनस tan 50, tan 70 मायनस tan 50. सो बस याला सॉल्व करा. तुमची रिक्वायरमेंट काय, tan 50 प्लस tan 50 एकत्र पाहिजे. ओके, मग मी tan 50 इकडे जाऊन काय होईल, tan 50 मायनस होतं, इकडे जाऊन प्लस प्लस tan 20. ओके, इज इक्वल टू tan 70 ॲज इट इज राहील,
मायनस हे पूर्ण tan 20 tan 50 tan 70. सो तुम्हाला सिम्पल आहे, एक्सची व्हॅल्यू काय असेल तुमची हे, ओके, हे एक्सची व्हॅल्यू कम्पेअर करा हे ह्याच्यासोबत. LHS सेम आहे, RHS पण इक्वल असेलच. tan 70 आहे, मायनसला मायनस एक्सला एक्स. ओके, एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची मग tan 20 tan 50 इंटू tan 70. एक छोटासा कन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंटरी अँगलचा. तो कन्सेप्ट काय, tan 90 मायनस ए इज इक्वल टू असेल कॉट ए. ठीक आहे, tan 90 मायनस ए इज इक्वल टू कॉट ए असते. ठीक आहे, आपण काय करूयात मग इथं tan 20ला 20च ठेवूयात, tan 50ला 50च ठेवूयात, tan 70 जे आहे ना त्याला आपण लिहू 90 मायनस 20. सो tan 20 ॲज इट इज राहील, tan 50 पण ॲज इट इज राहील, tan 90 मायनस 20, tan 90 मायनस हे कॉट ए म्हणजे काय हे कॉट 20. नंतर आपल्याला कॉट 20ला काय करता येईल 1/tan 20. सो tan 20 काय होईल कॅन्सल है ना. कॉट 20ला लिहायचं 1/tan 20. सो हे tan 20 डिनोमिनेटरला येईल, हे न्यूमरेटरला कॅन्सल, एक्सची व्हॅल्यू काय येईल tan 50. सो हा पण इझीच क्वेश्चन होता, फक्त गिव्हन फॉर्म्युला दिला त्याचा युटिलाइज करून आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. ओके, क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 काय बोलते, कॉट प्लस कॉस एम आहे, कॉट मायनस कॉस ओके एन देन एम स्क्वेअर. ओके, आपण ट्राय करू त्याची व्हॅल्यू काढायला. काय असेल एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर बाय 2. एम मीन्स वॉट कॉट प्लस कॉस. ओके, आता ओके एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर काय असेल एम मायनस एन इंटू एम प्लस एन डिवायडेड बाय 2. ओके, सो एम मायनस एन काय असेल, ओके एमची व्हॅल्यू आहे कॉट प्लस कॉस, कॉट मायनस कॉस. एम मायनस एन जर केलं तर मायनसने मल्टिप्लाय करा, मायनस कॉट प्लस कॉट कॅन्सल, कॉस प्लस कॉस 2 कॉस येईल. ओके, सिमिलरमध्ये एम प्लस एन करा, कॉट प्लस कॉस, कॉट मायनस कॉस, मायनस प्लस कॉस कॅन्सल, 2 कॉट येईल इथं काय 2 कॉट, 2 कॅन्सल. सो आन्सर विल बी 2 कॉस इंटू कॉट. ओके, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर बाय 2चं व्हॅल्यू काय 2 कॉस इंटू कॉट. मला वाटते आपण हे 2 ऑप्शन चेक करायला पाहिजे. ठीक आहे, हे आपण 2 ऑप्शन चेक करायला पाहिजे. कुठले, सेकंड आणि फोर्थ. रिझन इथं 2 आलं आहे त्याच्यामुळे मग मी सेकंड चेक करतो, 2 रूट एम एन. ओके, एमची व्हॅल्यू काय कॉट प्लस कॉस, ओके कॉट मायनस कॉस, एम इंटू एन काय असेल मग इथं कॉट प्लस कॉस आणि इथं कॉट मायनस कॉस. सिम्पल इथे दिसतंय लगेच ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो इथे येईल कॉट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर. तुम्ही काय करू शकता कॉट स्क्वेअरला कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर करू शकता. ठीक आहे, कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर आणि ॲज इट इज कॉस स्क्वेअर इथं राहील. मग ह्याच्यामधनं काय करा 2ला 2 कॉस स्क्वेअर कॉमन काढा. जेव्हा कॉस स्क्वेअर कॉमन काढाल तुम्ही इथं ओके तर राहील काय 1/sin स्क्वेअर मायनस 1. ओके, 1/sin स्क्वेअर मायनस 1. 2ला 2 कॉस स्क्वेअर ॲज इट इज 1/sin स्क्वेअर कोसेक स्क्वेअर मायनस 1. 1/sin स्क्वेअर काय असते कोसेक स्क्वेअर मायनस 1 काय येईल बघूत आपण. 1 प्लस कॉट स्क्वेअर काय असते कोसेक स्क्वेअर असेल. काय असेल कोसेक स्क्वेअर. सो +1 इकडे जाऊन -1 येईल, कोसेक स्क्वेअर मायनस 1 येईल कॉट स्क्वेअर. बस स्क्वेअर रूट कॅन्सल करा 2 कॉस इंटू कॉट. सो मी जेव्हा ह्याला सॉल्व केलो ते पण 2 कॉस कॉट आलं, इथं पण काय आलं 2 कॉस कॉट. सो आन्सर विल बी सेकंड. नो नीड टू चेक फोर्थ, कारण सेकंडलाच आपला ऑप्शन मॅच झालेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, चाइल्ड कन्झ्युम्ड अँड आईस्क्रीम ऑफ इन्व्हर्टेड ट्रायसर्क्युलर कोनिकल शेप. ओके, इन्व्हर्टेड ट्रायसर्क्युलर कोन म्हणजे काय असेल हे असा शेप असेल. ओके, ठीक आहे, इन्व्हर्टेड ट्रायसर्क्युलर कोनिकल शेप फ्रॉम द टॉप अँड टॉपपासून हे केली ती ना लेफ्ट ओनली 34.3% ऑफ द कोन. ठीक आहे, फॉर हर मदर इफ द हाईट ऑफ द आईस्क्रीम कोन वॉज 7. कोणची अदुगर आईस्क्रीम कोणची बिफोर तिनं खाण्याच्या अदोगर काय होती हाईट 7 सेंटीमीटर. ओके, आत्ताची हाईट माहीत नाही, व्हॉट वॉज द हाईट ऑफ रिमेनिंग आईस्क्रीम कोन. आत्ताची हाईट तुम्हाला काढायची आहे. ओके, सपोज आपण ॲझ्युम करू होता इथे एक असं क्लाइन काढू आपण, इथे हे फुल कोण होता, समजा आता एवढंच आईस्क्रीम कोण राहिलं आहे ना. ओके, ह्याची हाईट 7 होती, मी एवढ्याची हाईट पकडतो h.
ओके, काय पकडेल एच. सिमिलरली अदुगर रेडियस समजा कोणची R1 होती, आता पकडतो मी R2. चालतंय. तर एक सिंपल कन्सेप्ट आहे इथं. काय विचारलंय तुम्हाला इथं, व्हॉल्यूम ऑफ आईस्क्रीम कोन लेफ्ट. ओके, व्हॉल्यूम ऑफ आईस्क्रीम कोन लेफ्ट. ठीक आहे. आता जे कोण राहिले म्हणजे कोनमध्ये जेवढं आईस्क्रीम राहिले त्याचं व्हॉल्यूम इज इक्वल टू काय 34.3% ऑफ काय म्हणले 34% ऑफ कोन फॉर मदर. ओके, म्हणजे टोटल व्हॉल्यूमच्या म्हणजे आईस्क्रीम जेवढं होतं कोनमध्ये त्याच्या 34.3% आता राहिले कोनमध्ये. ठीक आहे. ह्याचा मिनिंग काय की आता जे लेफ्ट आहे ते काय 34.3% ऑफ टोटल व्हॉल्यूम. तुम्हाला इथं आपण आन्सर ना लगेच हे करू शकतो, एक प्रेडिक्ट करू शकतो. 343 जे आहे ना 343 ही व्हॅल्यू 7चा क्यूब आहे. कशाचा? 7चा क्यूब. तर आपण चेक करू ते व्हॉल्यूम ऑफ आईस्क्रीम कोन लेफ्ट. ओके, सो व्हॉल्यूम काय राहिले 1/3 ऑफ पाय. इथे मी जे लेफ्ट राहिले त्याची रेडियस काय पकडले मी R2 इंटू हाईट काय पकडले H. सिमिलर वेमध्ये 34.3ला मी काय करतो पॉईंट काढतो, पॉईंट नाही सॉरी पर्सेंट काढतो, पर्सेंट काढून 100 देतो खाली. ठीक आहे, पर्सेंट काढून 100 इंटू 1/3 ऑफ पाय. ह्याची रेडियस काय पकडली होती आपण R1 चा स्क्वेअर आणि H काय 7. दोन्ही साईडने पाय पण कॅन्सल होईल आणि 1/3 पण काय होईल कॅन्सल, 1/3 पण कॅन्सल. सो राहील काय बघूत आपल्याला हाईट काढायची आहे ना. ओके, तर R2 स्क्वेअर अपॉन ते R1 स्क्वेअर मल्टिप्लायचं डिवाइड येईल इकडं इंटू H राहील ॲज इट इज. वरचा एक पॉईंट गायब करूत आणि खाली देऊ 0. ठीक आहे, पॉईंट गायब झाला खाली 10 म्हणजे 10ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल इंटू 7. ओके, इकडचं सेट आहे सगळं. ठीक आहे, फक्त तुम्हाला आता R2 R1ची व्हॅल्यू माहीत नाही, पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं इथं जे ट्रायंगल होऊ लागलं आहे इथं. ओके, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल इथं होणारा. ठीक आहे, हे दोन ट्रायंगल काय असतील सिमिलर. रिझन हा एक कॉमन अँगल आहे आणि इथं 90-90. ओके, डबल एने दोन ट्रायंगल काय होतील सिमिलर. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का R1 अपॉन R2 ह्याचा जो रेशो आहे ना ते येईल 7/H. काय येईल रेशो 7/H. R1 अपॉन R2 रेशो काय येईल 7/H. पण इथं काय आहे आपल्याकडे R2/R1 आहे. त्याचं आन्सर काय येईल मग इथं आपण R2/R1 जे रेशो आहे त्याच्या ठिकाणी ठेवूयात 7/H, H/7चा स्क्वेअर इंटू H इज इक्वल टू 343 अपॉन 1000 इंटू 7. सो H स्क्वेअर येईल इथं म्हणजे H क्यूब येईल इथं. H स्क्वेअर इंटू H क्यूब आणि 7 स्क्वेअर इकडं डिवाइडचं मल्टिप्लाय. सो 343 इंटू 7 इंटू 7 स्क्वेअर अपॉन 1000. ओके, सिम्पल आहे प्रॉब्लेम इथं. H क्यूब इज इक्वल टू आता काय येईल इथं H क्यूब इज इक्वल दिसते ना. ओके, हां, H क्यूब इज इक्वल टू 343 पण काय 7चा क्यूब आहे, पुन्हा 7 इंटू 7 स्क्वेअर 7 आणि 1000 म्हणजे 10चा क्यूब. सिम्पल आहे. मधली व्हॅल्यू कम्पेअर केलं 7 7 49, 49/10 4.9. सो आन्सर विल बी. सो व्हॉट वॉज द हाईट ऑफ रिमेनिंग कोन आईस्क्रीम कोन ते आपण H पकडलं होतं, त्याची व्हॅल्यू काय आली 4.9. क्लिअर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 69. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर क्वेश्चन काय बनते सॉलिड टॉय इज इन द फॉर्म ऑफ हेमिस्फियर सरमाउंटेड बाय राईट सर्क्युलर कोन. ओके, क्वेश्चन नंबर 69 काय म्हणते क्वेश्चन सॉलिड टॉय इज इन द फॉर्म ऑफ हेमिस्फियर. ओके, हेमिस्फियर आहे इथे एक. ठीक आहे, सरमाउंटेड बाय राईट सर्क्युलर कोन. ओके, सरमाउंटेड बाय राईट सर्क्युलर कोन. हाईट ऑफ कोन इज 3 सेंटीमीटर. कोनची हाईट 3 सेंटीमीटर आहे. डायमीटर ऑफ द कोन इज 6 सेंटीमीटर. इफ राईट सर्क्युलर सिलेंडर सर्कमस्क्राइब्स द सॉलिड. ओके, राईट सर्क्युलर सिलेंडरनं काय केलं याला बाहेरून सर्कमस्क्राईब केलं आहे. ओके, सर्कमस्क्राईब म्हणजे काय बाहेरून फिट म्हणजे ते टॉय जे असेल ते कम्प्लिटली सिलेंडरच्या मध्ये असेल त्याला म्हणायचं सर्कमस्क्राईब. ओके, तर काय म्हणलं इथं डायमीटर 6 आहे एवढी, तो रेडियस असेल 3. हाईट ऑफ कोन काय म्हणलं इथं ना 6 सेंटीमीटर. ओके, आता ह्याची रेडियस 3 असेल तर हाईट पण हेमिस्फिअरची काय होईल 3च मग. आणि हाईट ऑफ कोन ओके हाईट ऑफ कोन इज नॉट 6, हाईट ऑफ कोन इज
3 सेंटीमीटर. ओके, सो तुम्हाला काय म्हणले, फाइंड हाऊ मच मोर स्पेस इट विल कव्हर. ह्याचा अर्थ काय, ह्याच्यामध्ये किती स्पेस रिकामी आहे. ओके, किती स्पेस रिकामी आहे. जेव्हा टॉयला सर्कमस्क्राईब केलं कोण, सिलेंडरने, तर किती स्पेस राहिली आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, सिलेंडरचं व्हॉल्यूम. ओके, आता सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असेल, पाय स्क्वेअर एच. आर किती आहे सिलेंडरसाठी, 3 स्क्वेअर. एच किती आहे सिलेंडरसाठी, हे 3 प्लस हे 3. हाईट किती आहे, 6. ओके, सिलेंडरचं व्हॉल्यूम मायनस टॉयचं व्हॉल्यूम. ओके, टॉयचं व्हॉल्यूम काय असेल, कोनचं व्हॉल्यूम 1/3 पाय आर. त्याचे पण आर किती असेल, 3 स्क्वेअर. आणि एच किती आहे कोनसाठी, 3 प्लस हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम, ते काय असेल, 2/3 पाय आर क्यूब. पाय आर किती याच्यासाठी, 3 क्यूब. ओके, बस याला सॉल्व करा. 3 स्क्वेअर 9 6 54 पाय. 54 पाय. इकडे काय 3 कॅन्सल, 9 पाय येईल इकडे, आणि इकडे येईल 3 कॅन्सल, 9 9 2 18 पाय. सो आन्सर विल बी 54 पायमधनं 27 पाय गेलं. 27 पाय. पण इथे पाय तर नाही आहे, पण 27 आहे, तर नियर अबाउट हे आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन करूयात आपण. एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन्स x + -y = 2. आणि ओके, ग्राफचा क्वेश्चन आहे. समजा मी एक्स ॲक्सिस अशी काढली इथं. ठीक आहे. आपल्याकडे तर ग्राफ नसेल आता, तर कसं करायचं पाहूयात आपण. x + y - 2 म्हणजे x + y = 0. सो हे लाईन काय करेल, 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होईल. एक्स ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट होईल, जर तुम्हाला एक्स ॲक्सिसचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल तर तुम्हाला काय ठेवावं लागेल, y0 ठेवावं लागेल. y0 ठेवलं तर एक्स काय येईल, 2 मीन्स 2,0 इथं कुठं असेल. ओके, आणि y ॲक्सिसचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल तर x0 ठेवा, y2 येईल. म्हणजे y ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट होते ते 0,2 वर. म्हणजे हे लाईनचा तर ग्राफ आला आपला. ठीक आहे, हे लाईन कुठले आहे, x + y = 2. ओके, सिमिलरली दुसऱ्या लाईनचा ग्राफ काढतो आपण. 2x - 3y + 4 = 0. ठीक आहे, 2x - 3y + 4 = 0. सिम्पल. ह्याचं y ॲक्सिस सोबत पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि x ॲक्सिस सोबत पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढूयात आपण. कुठे जाते बघूया, किंवा आपण एक सायमल्टेनियसली काय करता, 2 लाईन कुठे इंटरसेक्ट होतात ते पाहूयात आपण. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू काय ठेवतो मी, 2x ला 2x -3. 2 लाईन कुठे इंटरसेक्ट होतात ते कसं काढायचं आपण, तर 2 लाईनला सायमल्टेनियसली सॉल्व करा. तर y ची व्हॅल्यू काय येईल, 2 - x. मी इथे ठेवलं +4 = 0. सो 2x ला 2x -3 ला 6 -+3x +4 = 0. 3x + 2x येईल 5x. -6 + 4 -2 इकडे जाऊन +2. x ची व्हॅल्यू काय येईल, 2/5. ओके, तर x ची व्हॅल्यू 2/5 त्या इक्वेशनमध्ये ठेवा. y काय येईल, 2 - 2/5 दॅट इज 5 to the 10 8/5 येईल. म्हणजे हा 2 लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कुठं असेल, 2/5, 8/5. 2/5, 8/5 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कुठे तर असेल. ठीक आहे, ते राहू द्या आता सध्या. फक्त आपण एक काम करू, हे लाईन एक्स ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट होईल ते काढूयात. जर मी ह्या लाईनमध्ये y0 ठेवलं म्हणजे ते एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट होते. ठीक आहे, y जर 0 ठेवलं मी, तर x काय येईल, 2x = y0 ठेवले +4 इकडे -4 x येईल -2. म्हणजे इथे कुठं तर इंटरसेक्ट होईल, -2,0. पुढे जाऊन कुठे इंटरसेक्ट होईल, 2/5, 8/5 इथे कुठं तर होईल, 2/5, 8/5. तर तुमची लाईन जाईल ही अशी, 2/5, 8/5. सो हे डिस्टन्स तर काय असेल, 4. हाफ इंटू बेस तर काय असेल 4. बस तुम्हाला हाईट काढायची आहे. काय काढायचे, हाईट म्हणजे काय असते, इथून एवढं डिस्टन्स काय असेल, हे इथून एवढं डिस्टन्स असेल y ॲक्सिस. ओके, कारण हा जो कोऑर्डिनेट असतो एवढं डिस्टन्स x कोऑर्डिनेट असतो इथला, आणि हे काय असेल y. सो 8/5 येईल तुमचं y ॲक्सिस. समजलं ना. म्हणजे कुठला पण एक पॉईंट असला कोऑर्डिनेटमध्ये, तर हा पॉईंट काय डिनोट करतो, ह्याचा x कोऑर्डिनेट काय डिनोट करतो, ह्याचा x कोऑर्डिनेट डिनोट करतो ह्या पॉईंटचं डिस्टन्स y ॲक्सिसपासून. ठीक आहे, आणि y कोऑर्डिनेट डिनोट करतं ह्या पॉईंटचं डिस्टन्स x ॲक्सिसपासून. सो एवढं डिस्टन्स किती असेल, 8/5.
2 2 जा 4, 2 into 8, so answer will be 16/5. दिसते ना? ओके, आन्सर विल बी 16/5 स्क्वेअर युनिट. बस तुम्हाला एक ह्या प्रॉब्लेममध्ये काय हिंट आहे, तर तुम्हाला दोन्ही क्वेश्चनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला हाईट भेटेल. नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, इफ ए अँड बी आर 2 पॉईंट्स हुज कोऑर्डिनेट्स आर रिस्पेक्टिव्हली पॉईंट एस हॅव्हिंग कोऑर्डिनेट a,0. ओके, एस पी एस क्यू. चालेल, आपण एस पी काढूयात. सिम्पल डिस्टन्स फॉर्म्युलाचा प्रॉब्लेम आहे हा. एस किती आहे, a,0. पी किती आहे, at², 2at. ओके, ए आणि बी पॉईंट्स मिळत का? एक मिनिट, मला क्वेश्चन पेपर चेक करू द्या. 2 पॉईंट्स. ओके, चुकून दिलेलं आहे त्यांनी बहुतेक, असंच आहे क्वेश्चन पेपरमध्ये. सो एस पी म्हणजे आपण हे पकडूत पी, 80² 280. ठीक आहे, 80² 280. हे डिस्टन्स काढूत आपण. 80² मायनस ए चा स्क्वेअर करूयात आपण त्याला, आणि इकडे 280 मायनस 0 चा स्क्वेअर. बस मी ह्याला जर सॉल्व केलं तर a² फिक्स बाहेर येईल. इथं a² राहील काय, t² मायनस 1 चा स्क्वेअर. कारण दोघाकडे पण आहे, a कॉमन काढलं, a² बाहेर येईल, t² मायनस 1 चा स्क्वेअर. इथं 2 चा स्क्वेअर 4a² t², 4a² t². तर दोन्हीकडून a² काय येईल, कॉमन. ओके, दोन्हीकडून a² काय येईल, कॉमन. राहील काय, t² मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 4t², 4t². बघू, त्याला आपण सॉल्व करूत आपण. ए तर बाहेर आलं, एवढं फिक्स आहे. मध्ये राहील काय, t² चा स्क्वेअर t4 येईल. t² आहे ना इथं, t² चा स्क्वेअर t4 मायनस 2t² प्लस 1 प्लस 4t². ह्याला ॲज इट इज राहू द्या. हे एस पी आलं आहे. हे दोघांचे ॲडिशन होते, 2t² प्लस 4t², 4t². ओके, सॉरी, तुम्हाला इथं कट छाट पण होईल. 4t² मध्ये 2t² केलं, 2t² राहिला, t4 प्लस 2t² प्लस 1. ह्याला थोडं अजून सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. कसं सिम्प्लिफाय करता येईल ह्याला आपल्याला, त्याला मला t² प्लस 1 परफेक्ट स्क्वेअर होईल. त्याला t² प्लस 1 चा स्क्वेअर सॉल्व करून बघा. a² प्लस 2ab प्लस b², स्क्वेअर रूट कॅन्सल, सो आन्सर विल बी a इंटू t² प्लस 1. हे असेल एस पी. ठीक आहे, हे काय असेल, एस पी, a इंटू रूट ऑफ t² प्लस 1. सिमिलर वेमध्ये आपण एस क्यू काढूयात. ठीक आहे, एस क्यू काढूयात. तर एस क्यू काय येईल बघूयात, दिसते ना तिकडे. ओके, ठीक आहे, एस क्यू काय येईल, कुठं आहे ते, हां ठीक आहे, a/t² मायनस a/t² मायनस a चा स्क्वेअर, आणि मायनस 2a/t मायनस 0 चा स्क्वेअर. दिसत आहे का? ओके, थोडं दिसते. ठीक आहे, आपण थोडी ॲडजस्टमेंट करूया तिथं, थोडं मूव्ह करू तिकडे. हां, ओके, क्लिअर आहे. आणि हे आता इकडे मूव्ह करून ह्याला सॉल्व करूया. ठीक आहे, ओके. मग काय येईल इथं, तुम्हाला काय करावं लागेल, ए कॉमन काढा. तर हे होते a² 1/t² मायनस 1 चा स्क्वेअर येईल. तर मायनस 2a चा स्क्वेअर 4a² बस याला सॉल्व करत होतो आपण. a² ला a², a मायनस b चा स्क्वेअर a² म्हणजे 1/t4. ठीक आहे, मायनस 2ab म्हणजे 2/t² येईल इथं, प्लस 1 प्लस 4a², नाही हे तर a² ह्याला मल्टिप्लाय राहील, 4a²/t². आता आपण ह्याच्यातनं काढून a², इथून a² गेलं, इथून a² गेलं, राहील काय 1/t4, 4/t² राहील, 4/t² म्हणजे 2/t² गेलं, 2/t² राहील, 2/t² प्लस 1. ओके, स्क्वेअर रूट कॅन्सल, आणि हे पुन्हा अजून हे येईल 1/t² प्लस 1 चा परफेक्ट स्क्वेअर. करून बघा तुम्ही, a प्लस b² होऊन जाईल. स्क्वेअर रूट कॅन्सल, आन्सर विल बी 1/1/t² प्लस 1. स्क्वेअर रूट कॅन्सल त्याच्यामुळे. ठीक आहे, सो इथपर्यंत सॉल्व झालेलं आहे आपलं.
बस आता तुम्हाला कडे 1/SP 1/SQ. सो इथे येईल 1/A इंटू टी स्क्वेअर प्लस 1 प्लस इथे येईल SQ 1/A इंटू 1/T स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, इज इक्वल टू आता काय सिम्पल टी स्क्वेअरने इकडे मल्टिप्लाय होईल आणि टी स्क्वेअर वरी जाईल. सो आन्सर काय येईल इथं 1/A इंटू टी स्क्वेअर प्लस 1 प्लस जेव्हा टी स्क्वेअर इकडे वरी जाईल मल्टिप्लाय होणार टी स्क्वेअर इकडे होईल तर A इंटू 1 प्लस टी स्क्वेअर होईल इथं A इंटू 1 प्लस टी स्क्वेअर. होप दिसत असेल तुम्हाला. हां इथं टी स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ॲडिशन करा ते येईल टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन A इंटू टी स्क्वेअर प्लस 1. टी स्क्वेअर प्लस 1 टी स्क्वेअर प्लस 1 कॅन्सल. सो फायनल आन्सर येईल 1/A. काय आन्सर येईल 1/A. हे असं आहे 1/A. सो ऑप्शन विल बी फर्स्ट. थोडा लेंदी होता, ठीक आहे. पण क्वेश्चन नंबर 72. ह्या क्वेश्चनमध्ये काय म्हणले, 1 नंबर इज सिलेक्टेड फ्रॉम द फर्स्ट 70 नॅचरल नंबर्स सच दॅट प्रोबॅबिलिटी दॅट नंबर इज अ सोल्युशन ऑफ ओके गॉट इट. सो फर्स्ट टू 70 नॅचरल नंबर्स आहेत आपल्याकडे, म्हणजे तुमचं NS काय असेल 70. ठीक आहे, NS काय असेल 70. आपण एक एक पुट करू बघूयात. समजा मी पहिला नंबर सिलेक्ट केला नॅचरल नंबर 1, ह्याला 1 सॅटिस्फाय करते का बघूत आपण. नंबर इज अ सोल्युशन ऑफ ओके, ह्याला 1 सॅटिस्फाय करते. 1 जर ठेवलं 1 प्लस 2 ग्रेटर दॅन 4 नंबर प्रोबॅबिलिटी दॅट नंबर इज सोल्युशन ऑफ ओके. 1 ठेवलं तर सॅटिस्फाय होणार नाही, 2 ठेवलं तर सॅटिस्फाय होईल. आता 2 ठेवलं तर सॅटिस्फाय होत असेल, फक्त एकच सोल्युशन आहे असं, जर एक्सची व्हॅल्यू मी 1 ठेवली इथं आहे ना 2 इंटू 1 ग्रेटर दॅन 4 तर 3 ग्रेटर दॅन 4 असेल का नाही. म्हणजे एकच आहे, फक्त एक नंबर सोडला. आता 2 ठेवून बघतो आपण. 2 जर ठेवला 2 स्क्वेअर 4 4 प्लस 4 8 8 ग्रेटर दॅन 4 असते का असतंय. ठीक आहे, जर 2ला सॅटिस्फाय होत असेल तर ऑब्व्हियसली 3ला पण होणार 4ला पण होणार, म्हणजे सगळ्या नंबर्सला होणार एक्सेप्ट 1. सो आन्सर विल बी म्हणजे तुमचं फेवरेबल आउटकम्स असतील 69. सो आन्सर विल बी 69/70. एकदम सिम्पल होता क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. If 5 is added to each and every item of the data, then mean of the new data is increased by 5 to the original mean. सिम्पल आहे. मीनमध्ये काय असेल, प्रत्येक नंबरमध्ये जर तुम्ही 5 ॲड केलं तर मीन पण तुमचं 5 ने इन्क्रीज होईल. प्रत्येक नंबर जर 5 ने डिक्रीज केला प्रत्येक नंबर तर मीन पण तुमचं 5 ने डिक्रीज होते. प्रत्येक नंबरला जर तुम्ही 5 ने मल्टिप्लाय केलं तर मीनला पण 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सेम फॉर डिव्हिजन ॲज वेल. सो आन्सर विल बी increased 5 to original mean. हे तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे, जस्ट 1 लाइनर आहे. ठीक आहे, क्वेश्चन काय log A upon 4 log B. ओके, ह्याला आपण काय करूया झूम, तिघांची व्हॅल्यू पण x झूम करूयात. तिघांची व्हॅल्यू पण आपण काय झूम करूयात x. ओके, सो काय येईल log A to the base 2 upon 4 is equal to x. म्हणजे A is log A to the base 2 is equal to काय असेल 4x. म्हणजे A is equal to 2 to the power 4x. वाय, कारण एक रूल आहे आपला, डेफिनेशनच आहे लॉगॅरिथमची. log A to the base B असलं आणि इक्वल टू C असेल तर A is equal to काय ते B raised to C. ठीक आहे, A is equal to the power 4x. सिमिलर वेमध्ये B काय येईल, B येईल 6x 2 raised to 6x. C काय येईल सिमिलरली 3kx येईल, डिवाइडचं इकडे मल्टिप्लाय, आणि C is equal to 2 raised to 3kx. ओके, C is equal to 2 raised to 3ks. मग आपण हे सगळ्या व्हॅल्यू इथे ठेवतो. A क्यूब B स्क्वेअर C is equal to 1. A क्यूबची व्हॅल्यू काय, एचा 2 raised to 4x चा पॉवर 3, पॉवरची मल्टिप्लिकेशन. सो इथं काय होईल 2 raised to 4x चा पॉवर 3 म्हणजे 2 raised to 12x होईल है ना. सिमिलर वेमध्ये इथे पण काय होईल 2 raised to 12x. C ची व्हॅल्यू 2 raised to 3kx इज इक्वल टू 1. 1ला आपण 2 raised to 0 करू का सगळ्यांचे बेस सेम आहे तिथं. सो बेस सेम, पॉवरचे ॲडिशन 24x प्लस 3kx इज इक्वल टू 2 raised to 0. बेस सेम आहे, पॉवर कम्पेअर करा 24x प्लस 3kx इज इक्वल टू 0. ह्याच्यातनं 3x कॉमन काढा, 8x
ओके 3x कॉमन काढले ना, सॉरी 8x नाही 8 राहील इथं, काय राहील 8 प्लस के इज इक्वल टू 0. म्हणजे एक तर काय असेल x इज इक्वल टू 0 असेल और के इज इक्वल टू -8. तुम्हाला फक्त के ची व्हॅल्यू विचारले, सो आन्सर काय असेल निगेटिव्ह नंबर. मग एक डाऊट असा आहे ते x0 असू शकते का, x0 असू शकते का. जर x0 असलं, ठीक आहे, x जर 0 असलं इथं, समजा मी तेच घेतो लगेच, ते काय होते 4 × 0 0. सो a इज इक्वल टू 2/0, a इज इक्वल टू काय 1. सिमिलर वेमध्ये b पण 1 होईल, c पण 1 होईल. आणि जर तिन्ही 1 असतील तर के ची व्हॅल्यू काही पण असो, काहीच फरक पडणार नाही. तर इथं आपण ॲझ्युम करू की एक्स काय नॉट इक्वल टू 0 आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हे डायग्राम अपुरे आहे त्याच्या, आपण बघूयात पेपरमध्ये. ओके, हे असं आहे, हे असं, हे असं आणि हे असं. आपण सिमिलर क्वेश्चन पाहिला बघा असा ग्राफचा. कुठे आहे क्वेश्चन नंबर आय थिंक ax² + bx + c काहीतरी क्वेश्चन होता असा. हा क्वेश्चन नंबर 57. सेम क्वेश्चन आहे असंच, ठीक आहे. तिथे पण ग्राफचाच कनेक्शन आहे इथं. ओके, हे क्वेश्चन काय बघूयात आपण. सच दॅट a इज ग्रेटर दॅन 0. सिम्पली जेव्हा कधी क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल असेल आणि त्याचा x² चा कोएफिशिएंट a ग्रेटर दॅन 0 असेल तर पॅराबोला जो असतो फेसिंग अपवर्ड असतो. सो हे दोन ऑप्शन कट. पॅराबोला काय असेल फेसिंग अपवर्ड्स, नॉट डाऊनवर्ड्स. ओके, आणि तिथे तुम्हाला दिले b² - 4ac लेस दॅन 0. b² - 4ac लेस दॅन 0चा अर्थ काय होतो की पॅराबोलाला रूट्स नाही आहेत. काय नाही आहेत रूट्स, म्हणजे रूट्स इमॅजिनरी आहेत त्याचे, ठीक आहे. रूट्स काय आहेत इमॅजिनरी. जनरली पॉलिनॉमियलमध्ये आपण पाहतो जेवढे रूट्स असतील तेवढ्या वेळेस ग्राफ इंटरसेक्ट होते एक्स ॲक्सिसला, तेवढ्या वेळेस काय होते ग्राफ इंटरसेक्ट होते एक्स ॲक्सिसला. सो हे पण केस येणार नाही. सो ऑप्शन काय असेल तुमचं 1. ओके, कारण b² - 4ac जर लेस दॅन 0 असेल तर हे जे p ऑफ x असते, हे जे p ऑफ x असते ते ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे पॉझिटिव्ह, थोडक्यात म्हणजे काय असेल पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे. सो थँक्यू.